नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण स्पेशली व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्र जे आता रिझल्टची वाट बघत आहे। महापारेषण म्हणजे महाट्रान्सको विद्युत सहायक जी काही एक्झाम दिली होती किंवा टेक्निशियनची एक्झाम ज्या दिलेल्या होत्या, तर त्यामध्ये मुख्यत्वे ज्या विद्युत सहायकची जी पोस्ट आहे 2600 पोस्ट होत्या, वॅकंट पोस्ट होत्या। तर त्याची जी एक्झाम झालेली आहे त्याचा रिझल्ट मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये बऱ्याच वेळा माहिती दिलेली आहे, परंतु 2-3 दिवसापासून मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर कमेंट येत आहे। एक न्यूज़ किंवा एक पत्र आहे, ते युनियनचं पत्र आहे, ते तुम्हाला मी आता वाचून दाखवणार आहे, त्याबद्दल काय माहिती देणार आहे। ते थोडंसं स्प्रेड होत आहे टेलिग्राम ग्रुपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर। माहिती घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मी माझ्या मते म्हणजे मला जे वाटते ते मी माझं तुम्हाला एक मत सांगणार आहे। बघा मित्रांनो, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ हे जे आहे एक युनियन आहे, आउटसोर्स जे कर्मचारी आहेत त्यांची, तर त्यांचं जे काही पत्र आहे ते त्यांनी ऑलरेडी जे काही ऊर्जामंत्री आहे किंवा महाट्रान्सको वगैरे त्यांना सगळ्यांना दिलेलं आहे। ठीक आहे, ते तुमच्यापर्यंत ते पत्र पोचलेलं असेल किंवा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। याचा विषय बघा, महत्त्वाचा आहे, नीट लक्ष देऊ नका। त्यामध्ये विषय असा आहे, महापारेषण जाहिरात क्रमांक 8/2024 विद्युत सहायक पारेषण सरळ सेवा भरती प्रक्रियेचा रिझल्ट राखीव ठेवून म्हणजे रिझल्ट लावू नका किंवा राखीव ठेवा। अन्यायग्रस्त वायरमन उमेदवारांना भरतीमध्ये संधी देण्याबाबत संघटनेसोबत चर्चा करण्याबाबत म्हणजे चर्चा करावी असं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन 9 जुलै 2015चं जे एक GR आहे किंवा एक महाराष्ट्र शासनाचं GR असं म्हणतात, की त्यांनी ITI COE इलेक्ट्रिकल व ITI तारातंत्री म्हणजे वायरमन हे इक्विव्हॅलंट आहे असं म्हटलेलं आहे। त्यानुसार विद्युत सहायक पारेषणची जे काही जाहिरात निघाली आहे त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि COE फक्त अलाउड केलं आहे, वायरमन अलाउड केलेलं नाही आहे असं एक त्यांचा मुद्दा आहे। असं सर्क्युलर आहे किंवा असं एक GR आहे असं म्हणणं आहे युनियनचं। हे पत्र युनियनचं आहे की शैक्षणिक समकक्षता असून संधी न दिल्यामुळे संविधानाच्या समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन झाल्याचे दिसून येते करिता सदर भरती प्रक्रिया स्थगित करून रिझल्ट राखून ठेवावा। स्थगित म्हणजे त्याच्यावर स्टे आणावा किंवा थांबून ठेवावी आणि त्याच्यावर जो काही रिझल्ट राखून ठेवा म्हणजे रिझल्ट लावू नये असं म्हणणं आहे। वायरमन ट्रेड उमेदवारांना भरतीमध्ये संधी देण्यात यावी असं म्हटलेलं आहे। आणि जर असं करण्यात आलेलं नाही किंवा चर्चा वगैरे केली नाही किंवा मीटिंग झाली नाही तर 3 मार्च 2025 पासून सुरू होत असलेले विधिमंडळ अधिवेशन काळात विषयाला धरून आंदोलन करण्यात येईल असं आणि अध्यक्ष निलेश खरात साहेबांचं जे सिग्नेचर वगैरे आहे आणि बाकी सरचिटणीस यांचे सुद्धा सिग्नेचर। तर मागणी अशी आहे आणि मागणी एकंदरीत पाहता ती रास्त आहे की वायरमन विद्यार्थी आणि COEचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं समकक्ष आहे क्वालिफिकेशन असं म्हटलं होतं। मग COE जर तुम्ही महापारेषणमध्ये घेताय तर मग वायरमनला का घेत नाही असा एक साधारण मुद्दा आहे। त्यामध्ये युनियननी म्हणजे तांत्रिक जे काही आउटसोर्स कर्मचारीचे जे युनियन असते त्यांनी कंत्राटी कामगार युनियन त्यांनी मागणी केलेली आहे महापारेषणला आणि ऊर्जामंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा मागणी केलेली आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, त्यामुळे जे काही आता अधिवेशन 3 तारखेपासून असं त्यांनी म्हटलेलं आहे ती मागणी आपण जे धरून ठेवणार आहे ती मागणी किंवा त्याबद्दल ते फॉलोअप घेणार आहे। त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आता रिझल्ट सध्या लावू नका, तुम्ही वायरमनचा जो मुद्दा आहे तो क्लिअर करा आणि मग रिझल्ट लावा असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, हा झाला पत्राचा भाग। ठीक आहे, किंवा जे काही आता युनियननी मागणी केली आहे त्याबद्दल आता मी माझं मत तुम्हाला सांगतो। त्यामध्ये कसं आहे की मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो, त्यामध्ये 15 मार्चच्या जवळपास रिझल्ट लागू शकतो, 15 किंवा 5-10 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात। त्यामुळे हे जे आहे हे कन्फर्म आहे, यामध्ये काही बदल होणार नाही आहे। ठीक आहे, बाकी राहिला चर्चेचा, तर चर्चा ही युनियनमध्ये आणि महापारेषणमध्ये होईलच किंवा ऊर्जामंत्री यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय पुढे रिझल्ट येतो ते आपण बघू, परंतु माझं तरी मत असं आहे की तुम्ही टेन्शन घेण्याचं काही एक कारण नाही आहे, कारण हा मुद्दा जेव्हापासून ॲड आलेली आहे तेव्हापासूनच आहे। आतापर्यंत बरंच काही घडायचं असतं तर घडून गेलं असतं। ठीक आहे, अजून काही घडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे या एका पत्रामुळे तुम्ही टेन्शनमध्ये येणं हे काही व्यवस्थित नाही आहे किंवा हे बरोबर नाही आहे। ठीक आहे, तर तुम्ही रिझल्ट हा 15 मार्चच्या जवळपास लागणार आहे किंवा आता 2-4 दिवस आधीसुद्धा लागू शकतो। जेव्हा अशा घडामोडी घडतात तेव्हा ते डिपार्टमेंट थोडी घाई करते किंवा रिझल्टची घाई करत असते। ठीक आहे, असं आपण डिस्कॉममध्ये सुद्धा बघितलेलं आहे। कोर्ट केस असल्यामुळे त्यांनी पटकन घाई करून रिझल्ट लावला, आता DV सुद्धा झाला। आता महापारेषण विद्युत सहायकचा रिझल्ट हा 15च्या ठिकाणी 10ला सुद्धा लागू शकतो। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी, कुठल्याही प्रकारचं टेन्शन, कुठल्याही प्रकारची द्विधा मनस्थिती मनामध्ये ठेवू नका। आणि जे काय युनियन आपलं काम करते, वायरमनचे विद्यार्थी ते सुद्धा आपलं काम करतात, त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे ते तसे
त्यांचं काम करतायत, ठीक आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल, इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी, त्यांनी कुठल्याही प्रकारचं काही 1% टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. राहिला प्रश्न काही विद्यार्थ्यांना वाटत आहे कोर्टामध्ये गेले तर किंवा स्टे आणला तर वगैरे वगैरे, तर त्या नंतरच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. कोर्टामध्ये गेले तर ते महाट्रान्सको हँडल करेल काय करायचं आहे. तर महापारेषण किंवा महावितरण किंवा कुठली कंपनी असो गव्हर्नमेंटची, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असते, त्यानुसार ते तयारीमध्ये असतात. त्यामुळे माझी एक छोटीशी विनंती आहे विद्यार्थी मित्रांना जे आता थोडंफार टेन्शनमध्ये आले असतील, की जे काय आहे परत एकदा सांगतो, युनियन आपलं काम करत आहे, त्यांना विद्यार्थ्यांची बाजू मांडावीच लागते आणि प्लस वायरमॅनचे विद्यार्थीसुद्धा न्यायासाठी जिथे लढा देत आहे. परंतु ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, जे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची मनामध्ये टेन्शन किंवा भीती बाळगू नये. रिझल्ट हा त्या ड्युरेशनमध्येच लागणार आहे. त्यांची चर्चा वगैरे होईल, काय होईल ते नंतर आपण बघू. त्याचा रिझल्ट आपल्याला चर्चेचा काय किंवा काय त्यांनी पारेषांनी ठरवलं हे सुद्धा आपल्याला कळेल. परंतु रिझल्ट मी तुम्हाला सांगतो 15च्या जवळपास किंवा 5-10 दिवस इकडे तिकडे होऊ शकते. एक तर 10ला सुद्धा लागू शकतो किंवा 20पर्यंत मार्चपर्यंत रिझल्ट लागून जाईल. कुठल्याही प्रकारचा अडथळा यामध्ये येणार नाही. बाकी कारण प्रोसेस खूप पुढे गेलेली आहे. आता रिझल्टची वाट आहे. ही जी गोष्टी आहे ना, ह्या सगळ्या ॲड आल्यावरच्या गोष्टी आहेत. ॲड आल्यावर किंवा जाहिरात आल्यावर ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, पण त्या नाही झाल्या, ठीक आहे. तरी युनियन आता प्रयत्न करते आहे, त्यांच्या साईडने तो प्रयत्न करते आहे. परंतु अशा न्यूजने तुम्ही डिस्टर्ब होण्याचं काही 1% कारण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब व्हायचं नाही. रिझल्ट हा ज्या त्या वेळेवर लागणार आहे. जे काही आता IBPS आणि महाट्रान्सको ठरवतील कधी डिक्लेअर करायचं, तर त्यानुसार रिझल्ट हा लागणार आहे. बाकी यामध्ये काही बदल झाला किंवा कोर्टामध्ये केस गेली किंवा कोर्टामध्ये काहीतरी झालं तर आपल्याला त्या गोष्टी कळतील. त्यानुसार आपण आपला अपडेट आपल्या चॅनलवर देऊच तुम्हाला, किंवा टेलिग्राम चॅनलवर देऊ, इंजिनिअरिंग टेलिग्राम चॅनलवर. हा पारेषण किंवा कुठली कंपनी असो, हे सगळ्या या कोर्टाच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या तयारीमध्ये असतं. आणि ही गोष्ट खूप दिवसापासून सुरू आहे. झालं असतं तर आतापर्यंत स्टे आला असता, एक्झामच झाली नसती. परंतु तसं काही झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या अशा गोष्टींमुळे डिस्टर्ब होऊ नका. युनियन जे आहे ते आपलं काम करते, त्यांचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांना जर यश मिळालं तर पुढे आपल्याला जे काय आहे ते अपडेट मिळेल किंवा आपल्याला त्याची न्यूज मिळेल, तेव्हा थोडंफार तिथे चेंजेस झाले तर होतील. मला भरपूर कॉल आले, भरपूर कमेंट आले, त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ मला त्यासाठी स्पेशली घ्यावा लागला, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, थोडंफार माहिती मिळाली असेल, थोडंफार बूस्टअप मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनिअर मूल यूट्यूब चॅनल, तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे आणखी महत्त्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला देतच राहू. धन्यवाद मित्रांनो.